नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांक या घटकातील कालच्या घटकाच्या पुढचा भाग आणि अपूर्णांकाची ओळख याच्यामधील महत्त्वाचा भाग चौथी शिष्यवृत्तीच्या दृष्टीने आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये अगदी बेसिक तयारीमध्ये जो महत्त्वाचा घटक आहे तो आहे अपूर्णांक. या अपूर्णांकामधील एक भाग आपल्याला आज घ्यायचा आहे आणि तो भाग म्हणजे एक आकृती दिलेली असते आणि त्या आकृतीतील रंगवलेला भाग आणि न रंगवलेला भाग याचा अपूर्णांक कसा शोधायचा ते आपल्याला आज घ्यायचं आहे. सर्वप्रथम या फळ्यावरती मी 4 आकृत्या काढलेत आणि त्याच्यानंतर हे रखाने करून ठेवले. या रखान्याच्या माध्यमातून आपल्याला अपूर्णांकाचा रंगवलेला भाग, आकृतीचा रंगवलेला भाग आणि आकृतीचा न रंगवलेला भाग आणि दोन्ही मिळून एकत्र भाग किती होतो हे आपल्याला शिकायचं आहे. आता बघा, या पहिल्या आकृतीमध्ये एक वर्तुळ आहे. या वर्तुळाचे 4 समान भाग केले, त्याच्यापैकी 3 भाग रंगवले. म्हणजे या रखान्यामध्ये आपल्याला रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक लिहायचा आहे, या भागामध्ये न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक लिहायचा आहे आणि या तिसऱ्या रखान्यामध्ये, शेवटच्या रखान्यामध्ये आपल्याला दोन्ही मिळून किती होतात ते अपूर्णांक रूपात आणि पूर्णांक रूपात लिहायचे. बघा, सर्वप्रथम रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक, एकूण भाग 4, त्याच्यापैकी रंगवले 3 म्हणजे 3/4 किंवा 3/4 हा भाग रंगवलेला आहे. आता न रंगवलेला भाग, तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की न रंगवलेला भाग म्हणजे एकूण भाग त्यांना 4 वाटतच नाही, एकच भाग घ्यायचा असं वाटतं. परंतु तसं नाही करायचं. न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक करताना सुद्धा एकूण भाग किती आहेत? 4 पैकी रंगवलेत किती? 3. त्याचा अपूर्णांक आपण तयार केलाय. न रंगवलेले किती आहेत बघा? 1 आहे, म्हणून तो वरती लिहायचा. बरोबर आहे? रंगवलेला 3/4, न रंगवलेला 1/4. आता पुढच्या आकृतीमध्ये बघा, एक त्रिकोण आहे. त्या त्रिकोणाचे 3 समान भाग केलेत. त्या 3 समान भागापैकी एक भाग रंगवला आहे, म्हणजे त्याचा रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक येतो 1/3. आणि पुढच्या रखान्यामध्ये न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक लिहायचा आहे. एकूण भाग किती आहे? 3, छेदस्थानी लिहा आणि न रंगवलेले भाग 2 अंशस्थानी लिहा. म्हणजे रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक 1/3, न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक 2/3. आता पुढची आकृती बघा. या आकृतीमध्ये या वर्तुळाचे एकूण भाग केलेले आहेत 4 पैकी रंगवलेत किती? 1. रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक 1/4. न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक बघा, 3 भाग न रंगवलेले आहेत, 3/4. 3 आकृत्यांचं झालं. आता चौथी आकृती बघा. चौथ्या आकृतीमध्ये एक आयत आहे, आयताकार आकृती आहे आणि या आकृतीचे बघा एकूण 8 भाग केलेले आहेत. 8 समान भाग आहेत. 8 समान भागापैकी 3 भाग रंगवलेले आहेत. मग रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक 3/8 किंवा 3/8. आता न रंगवलेले भाग बघा, 5 भाग आहेत न रंगवलेले. मग न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक लिहायचा आपल्याला 5/8. आता रंगवलेला भाग, न रंगवलेला भाग याचा एकूण अपूर्णांक आणि पूर्ण संख्या आपल्याला या पुढच्या रखान्यामध्ये लिहायचे. म्हणजे 3/4 आणि 1/4 म्हणजे हे होतात 4/4. 4 पैकी 4 भाग, रंगवलेले 3, न रंगवलेला 1, 4 पैकी 4. म्हणजेच अंश आणि छेद सारखा असेल तर उत्तर त्याचं येतं 1. म्हणजे रंगवलेला आणि न रंगवलेला भाग मिळून 4 पैकी 4 भाग म्हणजे पूर्ण आकृती 1. त्याच प्रकारे 1/3 आणि 2/3 दोन्ही मिळून किती झाले? तर ते झाले 3/3, म्हणजेच पूर्ण 1 आकृती. पुढे बघा, 1/4, 3/4 दोन्ही मिळून किती होतात? 4/4, म्हणजेच संपूर्ण आकृती. पुढे बघा, 3/8, 5/8 दोन्ही मिळून एकत्र होतात 8/8, म्हणजे संपूर्ण आकृती. तर अपूर्णांकाच्या बेसिक याच्यामध्ये बेसिक गोष्टी शिकण्यामध्ये हा रंगवलेला भाग, न रंगवलेला भाग, आकृती काढणे हा खूप महत्त्वाचा आहे. कारण
याच्यामुळं आपल्याला अपूर्णांकाची ओळख होते आणि अपूर्णांक कसा तयार होतो हे आपल्याला यातून शिकायला मिळतं. धन्यवाद.